तर हा यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? मजेत असणार. तर सकाळी सकाळी स्वयंपाकाची पण घाई होती आणि लग्नाला पण जायचं होतं. कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. काल आम्ही हळदीला गेलो होतो. तर म्हटलं आता सकाळी सकाळी स्वयंपाक करून घेते. मस्त मुंडी आणलेली आणि मटण आणलेलं. मग 2 टायमाचा स्वयंपाक केला एकदम घाईघाईमध्ये. म्हटलं कारण 2 टायमाचा स्वयंपाक करून घेऊया, परत संध्याकाळी आल्यावर पोरांना टेन्शन नको की काय बनवायचं. मग घाईघाईमध्ये मी मटण पण घेतलं होतं आणि मुंडी पण घेतली होती. म्हणून खूप सारी जास्त 2 टायमाची भाजी बनवून ठेवली मस्त आणि लगेच झटकीपट तयारी केली आणि लगेच निघालो. कारण खूप लांब होतं, कारण 2 ते 2.5 तास फक्त जायला लागतात आणि त्यात आम्हाला उशीर पण झाला होता. मध्येच गाडी बंद पडली होती. मग बघा तुम्ही, पुढं तरी इतका उशीर झाला. आता काय करायचं म्हटलं, पण लग्न आहे, लग्नाला तर जावंच लागणार आहे. लग्नाला गेलो घाईमध्ये एकदम. आणि इतकी थंडी होती ना, बाप रे, तुम्हाला सांगू शकत नाही, इतकी थंडी होती. कसं तरी शूट केला. म्हटलं आता व्लॉग थोडासा फारच शूट करते आणि लगेच निघालो. जाता जाता आम्हाला डायरेक्ट काळोख झाला आहे बघा. पोचलो पण नाही आम्ही, तर डायरेक्ट पूर्ण अंधार झाला. आणि हे पनवेलच्या पण खूप पुढे आहे, माळडोंगा या गावाचं नाव आहे. तर एकदम लांब आहे हे. पनवेलपासून पण आतमध्ये 1 तास लागतो इथं जायला. मग कसं तरी गेलो आम्ही. मस्त लग्न झालं. नवरीचं मेकअप पण खूप छान होता. गेलो जरा सगळ्यांशी गप्पा पण मारल्या. मम्मी मावशी भेटली. ही माझी मम्मी, मावशी बाजूला आहे आणि हा आमचा बर्फी आहे. हे बघा, हा बर्फी इतका छान खेळत होता, डायरेक्ट हनुमान बनत होता. त्याचे काका मस्त त्याला खेळवत होते बर्फीला. आणि बर्फी बघा तेच मस्ती करत होतं. त्याला असं वाटत होतं, इतकं भारी वाटत होतं ना त्याला, कारण त्याची मम्मी पण त्याच्याजवळ नव्हती. आम्हाला वाटलं राहतो की नाही, पण खूप छान राहिला तो. आणि नवरी बघा, अविनाशची नवरी इतकी सुंदर दिसत होती ना, खरंच नजर ना लागो. खूप छान मेकअप पण खूप छान होता. आणि परत लग्न लावलं, जेवलो मस्त आणि परत घरी यायला निघालो. हे बघा पुढं मामा मामी आहे. आणि किती अंधार झाला होता आम्हाला यायला, तरी पण आज पण 12च वाजले, कारण खूप लेट झाला होता निघायला पण. तर असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चला तर बाय बाय. जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या काय कमेंट असेल तर ती पण करायला विसरू नका. आता निघालो आहे आम्ही. आता त्या गावाच्या बाहेर आलो आहे आम्ही, म्हणून थोडासा जरा उजेड पडला आहे. आणि इतकी थंडी वाजत होती मला. यांना पण स्वेटर नव्हतं. म्हटलं काय करायचं आता. चला म्हटलं आता कसं तरी घरी जायचं. बाय.